मुंबईत एक महत्त्वाची अपडेट समोर येते। गॅस पाईपलाईन मधून गळती होऊन मोठा स्फोट झालाय। शक्तिशाली स्फोटामुळे उरणमध्ये जबरदस्त हादरे बसलेत। उरणमध्ये ओएनजीसीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला आग लागलेली आहे। मोठा प्रकल्प आहे उरणमधला हा आणि आगही मोठी लागलेली आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड हादरे जाणवतात। गॅस पाईपलाईन आहे जिला गळती लागली आणि या गळतीनंतर स्फोट झालाय। या स्फोटामुळे परिसरामधल्या अनेकांना मोठे हादरे जाणवलेत आणि यामध्ये काही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का या संदर्भातलं वृत्त अजून तरी स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण स्फोटाची ही दृश्य स्फोटाची भीषणता दाखवण्यासाठी पुरेशी आहेत। उरणमधली ही दृश्य आहेत। रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये ओएनजीसी प्रकल्प आहे। या प्रकल्पामधून जी गॅस पाईपलाईन जाते त्याच पाईपलाईनला गळती लागली आणि त्यानंतर या पाईपलाईनमधून लागलेल्या गळतीने पेट घेतला। आगीचे मोठे लोळ आणि आकाशामध्ये सध्या दिसतात। काळा धूर आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलाय। हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या परिसरामध्ये याचे हादरे जाणवले। उरणमधली ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत आहेत या संपूर्ण घटनेसंदर्भातली आणखीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। कविता, नक्कीच कविता मॅम, उरण येथे जोरदार हादरा बसलेला पाहायला भेटला। एकूणच हा एक स्फोटच म्हणावा लागेल। उरण येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचा म्हणजे ओएनजीसीचा एलपीजी प्रकल्पात जी आहे ती वायू गळती झाली होती। ही वायू गळती होऊन जी आहे ती मोठा स्फोट झालेला आपल्याला पाहायला बसला आणि या स्फोटामुळे जे आहे आजूबाजूच्या वातावरणामध्ये भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं। एकूणच या स्फोटानंतर जे आहे ते नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला आणि त्यानंतर स्फोट झाले असल्याचे लक्षात आले आणि नागरिकांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आपल्याला पसरलेलं पाहायला भेटतंय। कविता मॅडम, मला एक सांगा कविता की हा प्रकल्प नेमका काय आहे? म्हणजे ही फक्त गॅस पाईपलाईन आहे, ओएनजीसीचा मोठा प्रकल्प आहे, काय आहे या ठिकाणी? नक्कीच कविता मॅडम, ही जी ओएनजीसीचा हा जो प्रकल्प आहे या ठिकाणी केंद्र सरकारचा हा जो प्रकल्प आहे यामध्ये तेल आणि नैसर्गिक वायू जे आहेत ते या ठिकाणाहून इम्पोर्ट एक्सपोर्ट केले जातात अशा प्रकारचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये वायू गळती जी आहे ती दरवेळेस मोठ्या प्रमाणात होत असते आणि अशा प्रकारचे हादरे जे आहेत ते भयानक स्फोटाचं रूप घेऊन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला भेटत असतात। कविता मॅडम, पण आता ही जी आग लागलेली आहे, जो स्फोटाचा आवाज आलेला आहे, यामुळे काही वित्तहानी, जीवितहानी या संदर्भातलं काही प्राथमिक वृत्त मिळू शकलंय? नक्कीच कविता मॅडम, हा हादरा ज्यावेळेस झाला त्यावेळेस नागरिकांनी घराच्या बाहेर जी आहे ती धूम ठोकलेली आपल्याला पाहायला भेटलेली आहे। एकूणच उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या शेजारीच असणारी गावं आहेत। या गावांमध्ये घरांना जे आहेत ते हादरे पडलेले आहेत। घरामध्ये भांडी या हादऱ्याने पडलेली पाहायला भेटत आहेत। त्याचबरोबर या स्फोटाने घरांना तडे देखील गेलेले आपल्याला पाहायला भेटत आहे आणि नागरिकांनी सतर्कता बाळगली जी आहे ती स्वतःचा जीव घेऊन जे आहे ते घरातून बाहेर धाव ठोकल्यामुळे कोणत्याही प्रकारची अद्यापही जीवितहानी झाली नसल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटते। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। उरणमधल्या ओएनजीसी प्रकल्पामध्ये लागलेली ही आग आहे। ओएनजीसी प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू आणि तेलाची वाहतूक होत असते। पाईपलाईनमधून ही वाहतूक होत असते। यापैकी एका पाईपलाईनमधून गॅसची गळती सुरू झाली आणि त्यानंतर अचानकपणे स्फोट झाला। इथं आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसायला लागल्या। आतापर्यंत तरी जीवितहानी किंवा वित्तहानीची काही माहिती नाहीये, पण आजूबाजूच्या परिसरामध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे, कारण स्फोटाचा आवाज मोठा होता, त्यामुळे हादरे बसले होते। अनेकांनी आपल्या घरामधून पलायन केलं। उरणमधला ओएनजीसीचा प्रकल्प हा देशासाठी सुद्धा महत्त्वाचा असलेला प्रकल्प आहे। केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा हा ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत।